आणि हे लोकेशन, हे आमचं कॉलेज. तुम्ही तिघ जण पण बसावा. सुरुवातच अशी एवढी घाण झाली की अरे कधी गेलात रोड नासका बसा बघायला माझ्याकडे. गणबाई मोगरा गणाची जाळे ते वडापाव. आई शपथ काय मजा आल्या. 500 वर्षापूर्वीचं झाड आहे. हा जो विषय दंडोबाचा हा खोल आहे. तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय दंडोबाला. आपल्याकडे एक आहे हंटर, एक T4, एक अपाचे 164V आणि आपली एक 160 प्लस एक 200 आहे, अजून एक बुलेट 350 आणि आपला भाऊ शुभम सुझुकी विस्ट्रॉम. आणि पहिलाच आपल्याला लागले ट्रॅफिक. तर आपण चालले दंडोबाला आणि एक सनसेट पॉइंट कव्हर करायला. तर सुरुवातच अशी एवढी घाण झाली की वा रे बेडे वा. चालायचं कुछ तो गडबड आहे. तिकडनं पण निघणार नाही कारण काका थांबलेत. ओके तर आपण आता लागलो हायवेला. प्लॅन सांगतो पहिला तुम्हाला. प्लॅन असा आहे की पहिला आम्ही जाणार दंडोबाला. दंडोबा थोडंसं एक्सप्लोर करून त्यानंतर तिथूनच निघणार सनसेट पॉईंटला आणि सनसेट बघून मग रिटर्न घरी संध्याकाळी 7-8 वाजतील. ठीक आहे, बघूया कसं काय काय होतंय. पण प्लॅनमध्ये तर हाच आहे. फक्त जाताना ह्यांना सगळ्यांना कोणाला माहीत नाही पण आपल्याकडे एक थर्मास आहे. जाताना चहा घेऊन जाऊया सनसेट पॉईंटवर. चहा पिऊ मस्तपैकी, विषय खोल करूया. त्या हायवेनंच चाललोय मी. मला अक्षरशः पटांना मी 60 आणि 70 गाडी पळवायला लागले. का तर मागं सगळे थोडेसे नवीन रायडर आहेत तर त्यांच्यासाठी आणि फिमेल रायडर आहेत सगळे. पण तरी पण रिस्क नको. जर इथं मी आब्या पाटील वैब्या असतो तर गाडी 100च्या खाली तर काय नसते. आज हायवेला गाड्या भरपूर आहेत. काय विषय काय माहिती, नेहमी मोकळा असणारा हायवे. ठीक आहे, सगळीजण माझ्या मागत काय चाललं काय कळणार आहे. जावा पुढे, इंटरकॉम पण नाही. आता आपण आले भोसे फाट्याला आणि मी डिप्लोमामध्ये कुठं चालाय तर इथं चालाय. दरवेळेला मी सांगतोय आमचं कॉलेज दिसाले काय यात दिसते गेले काय माहिती तेवढ्याला आमचं. पण येस, हे आमचं कॉलेज आणि ढिगभर आठवणी आहे तिथं आमच्या. आयुष्याचे एक चांगले 3 वर्ष घालवलेत मी इथं दंगा करून कांड करून. हे आमचं कॉलेज आता बंद पडले ते विषय वेगळा. नाही चालू वाटतं. आणि हा दंडोबाचा डोंगर. इथं तर आम्ही चालत ही एवढं काय काय फिरलं इथं. ते विषय खोल आहे. ठीक आहे, इथंच थांबून चहा घेऊया आपण. चहा घेतो, चहा घेतो, चहा घेतो की तिथं बसून प्यायला येते. तर वर पिण्यासाठी चहा घेतलाय मी. अरे वर प्यायचं ते काय किती प्यायचं ते बघू. पण चहा घेतलाय जरा वाईब फुल काय तर करूया आपण असं माउंटन्स मध्ये. तर ही आपली गँग वाढ पूर्ण सगळी. ठीक आहे, अपाचे बुलेट, इधर परत अपाचे ट्रायम्फ आहे, रॉयल एनफील्ड. ठीक है, आ जाओ भाई आ जाओ. चलो आँखों में तेरी क्या क्या बताओ. इतना है ऑफ रोडिंग. ओके सो ऐसा करते रे बाबू. ओके डन डन. ओंकार जंगल गे. आई शपथ काय मजा आल्या. हिमालया पाहिजे होती पण ठीक आहे, आपली लाल परी पण काही कमी नाही. कालच फॉर्क ऑइल चेंज केलंय. जरा टेस्टिंग तर झालीच पाहिजे. हा रोड कधी करणार आहेत काय माहित. एवढ्या सुंदर लोकेशनवर वर तर सगळी बोंबच आहे. जिथं जिथं कॉर्नरिंग आहे तिथं तिथं पूर्ण थ्रेड पडलेले आहे. त्यामुळे तिथं स्लिप होतात. अरे रोड केल्यात
कधी गेल्यात? अरे कधी गेल्यात रोड? विषय खोल. कधी काय करणार, आपल्याला काय करायचं आहे? गाडी पळवणे हा आपला एकच मोठा आहे. निसर्ग पर्यटन स्थळ दंडोबा येथे आपले सहर्ष स्वागत आहे. ओके. आणि हे लोकेशन इथं फोटो असले भारी आहेत. थांबूया आपण इथं फोटो काढायसाठी. बघून फोटो शेवटे इथं कसलं आहे विषय खोल. येताना फोटो काढा आपण. मला बरं सगळं गणबाई मोगरा गणाची जाळी गाणे गाली दे गौराबाई. ओके. खरं म्हणजे असं घाट पाहिजे आणि खरोखर बुलेट पाहिजे. घाटात बुलेट आला पाहिजे, मजा आहे. शेवट आहे टॉर. सगळ्यांना पुढे घालवलं एकदा, बघू म्हटलं सगळे आहेत का व्यवस्थित. ओके मध्ये डन आहे. कसला वाढायला पाहिजे बा. बऱ्याच दिवसांनी ग्रुप राईड घेऊन आले. ठीक आहे. हो काय वातावरण झाले. शेवटा विषय गारवा. हा 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 हा. अरे गर्दी आज एवढी. Can it possible? ओके. सो दर्शन आपलं झालेलं आहे आणि आपण आता चाललोय दंडोबाच्या बॅक साईडला. चला. तिकडं हा जो विषय दंडोबाचा हा खोल आहे. इथना वर जायचं कुठं तर आठवा ना मला. हा येत आहे. चला गे. सगळ्यांना घालवलं इथनं वर. आता आपली वेळ आहे जायची.
जिया लागे ना तुम बिन मेरा जिया लागे. तर आपण आलोय आता दंडोबावर आणि हा आपला पूर्ण लाईनअप फोटोशूट त्यांना आपल्या इथं झाले. आणि आता सगळ्यांची ओळख करून देतो. हाय शुभम आणि ह्याची विस्ट्रॉम, हे निलेश, त्यांची ट्रायम्फ T4, हे सुनील सर त्यांचे हंटर, आणि समृद्धी तिचे आपाजी 200 आहे. रुपेश तुम्हाला माहित असेल त्याची 160 आहे. परत मधुरा तिची बुलेट 350 आणि आपली लाल परी. तर आपण आता इथं सगळं फोटोशूट पण केलोय आणि आज का बसा बघायला माझ्याकडे. तर इथनं आपण सगळं आवरून जाणार आहे सनसेट पॉइंटला. आणि हा इथला पूर्ण सगळा विषय. दंडोबा जरा सुधारले आणि हे झाड जे आहे तुम्हाला माहित नसेल, दंडोबावर हे 500 वर्षापूर्वीचं झाड आहे. तुम्हाला माहित नसेल पण असंच नव्हतं त्याच्या आईला. त्यामुळे फक्त ह्या एका झाडासाठी सगळं असं कट्टा त्यानं बांधून हे झाड व्यवस्थित ठेवायचं काम प्रशासन करत आहे. तर याबद्दल काय म्हणत आहे निलेश सर तुम्हाला? त्यामुळे आम्ही सगळ्या गाड्या इथं लावून परत असं गाड्या लावून फोटो काढायला मिळेल आम्हाला माहित नाही. त्यामुळे आत्ताच आम्ही आमची हाऊस भागवून घ्यायला लागली. तर ठीक आहे, हाय दंडोबाचा बॅक साईड. इकडे पुढे गेलो की दंडोबाचं मंदिर तर नाही. इकडे आता जाऊया, बघूया कसं काय काय विषय होते. तर दंडोबाच्या जंगलातून आपण सुसाट असं फिरायला लागलोय आणि समृद्धी भांडाल्या निलेश सरासोबत. तो भांडा का पापास काय करलाय. ह्या 2 माणसांवर तुम्हाला आणि निलेश सरांनी घेऊन येऊ नका मला परत. मला काय म्हणलं, ग्रुप मध्ये 2 जण कमी झालेले चालते का 1 जण कमी झाले? तुम्ही 3 जण पण बसावा. बात सही आहे. तर आपण सध्या जरा ट्राय करायला शुभमची विस्ट्रॉम 250. वाव, इथं जरा खूपच जास्त स्टीप आहे. जाऊ देत सगळी. चांगल्या गाडी यार, विस्ट्रॉम फुल्ली हायटेड आहे. चला गे. टिडिंग टिडिंग डिंग 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 डिंग. मस्त पैकी आपला दंडोबाचा विषय खोल झालाय आणि आता आपण जाणार आहे सनसेट पॉइंटला. ठीक आहे, तर रिटर्न आलो आपण आपल्या बाईकवर, कारण इथं आपल्याला करायचं आहे कॉर्नरिंग. त्यामुळे आपल्याला विस्ट्रॉम नको, आपल्याला पाहिजे आपली आपली अपाठ. विस्ट्रॉम जाताना हायवेला घेऊ आपण. सध्याचा विषय हा आपला आहे तो Yeah, my boy. Hey. विषय जरा कसं घंटला आपला. हे इथं घाटात बाईक पळवण्यात मजा आहे, ते अशात नाही आहे.
हो. तर इथं थांबून थोडंसं फोटोशूट त्यांनी केलं आपण. फोटोज तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळतील, तर तिथं जाऊन नक्कीच चेकआउट करा. इंस्टाला फॉलो करा, फॉलो केला नसाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. आता इथनं आपण जाणार आहे सनसेट पॉईंटकडं. तर आता आपण राईट साईडवरून युटर्न घेऊन जेव्हा दंडोबा जाते तर तिकडं राईट साईडचा टर्न घ्यायचा नाही. इथं आला की इथून लेफ्टला जायचं आत गावात. ठीक आहे, तर इथनं 1 किलोमीटरवर जर पुढे गेला ना तुम्ही तर ते सनसेट पॉईंट आहे. सगळे आले का? 1 2 3 4 ठीक आहे आले. तर सगळ्यांना वर पाठवले आधी. त्यानंतर वरचा व्ह्यू आई शपथ, सनसेट इथं व्हायला लागलायच. बरोबर टायमिंग लावले आपण. कसा आहे? ये माय बॉय. तर आपण आलोय आता सनसेट पॉइंटला आणि हा आपला सनसेट झालाय. आम्ही फोटो काढण्याच्या नादात पाक. आणि हे आपली लाल परी शेवट दिसाल्या. फोटोज ह्या सगळ्या आपल्या बाईक्स, सगळेजण फोटो विटो काढण्यात मग नाहीत. आणि सर कसं वाटला स्पॉट? बेस्ट. आपण बेस्ट सोडकत असतो. विषय खोला इथं. लाल परी कसली दिसाल्या आईचा फटाकडी. तर चला वडापाव आणल्यात आणि चहा पण आणलाय. तर चहा आणि वडापाव खाऊया आणि पिऊया. ए वडापाव बसाय कुठं तरी इथंच. तर चलो शुभम. तर वडापाव आलेला आहे, चहा पण आहे आपल्याकडे आणि सगळेजण. अरे ब्लर विषय खोला इथं. 1 hour later. तर सगळं आपलं झालेलं आहे आणि मस्तपैकी चहा वडापाव खून पण झालेला आहे. तर आता आपण चाललोय डायरेक्ट घरला. सगळं ठेवतो आणि मग जाऊ. चला, लयच जास्त अंधार झालाय. ओकेच. तर आपण सध्या आहे विस्ट्रॉमवर. विस्ट्रॉम घेतल्या आपण शुभमची. जरा बघूया राईड एक्सपिरियन्स कसा आहे विस्ट्रॉमचा. तर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा. असेच ब्लॉग येत राहतील आणि नेक्स्ट ब्लॉग पण लवकर येईल. नेक्स्ट ब्लॉग पण आपण लवकर शूट करू. नेक्स्ट राईडचं प्लॅनिंग आहे, फक्त जायचं कधी तेवढाच विषय आहे. तर चलो, आज बैलगाड्याच्या शर्यता होत्या ज्यात फॉर्च्युनर पहिलं बक्षीस होतं. तिकडची सगळी गर्दी आहे, तिकडचे गेलेले सगळे लोक बघायला. ठीक आहे, चलो बाय बाय.